टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. गेल्या 40 वर्षे जी लोक आता म्हणत होती की 40 वर्षे सत्ता त्यांची होती, 40 वर्षाच्या कळपात ते बी होते, 40 वर्षाच्या सत्तेच्या दावणीला ते बी बांधलेलेच होते. आता उगा त्यांना काय तर खाती कमी पडलं म्हणून त्यांनी दावा तोडून दुसरीकडे गेलेली. ही वस्तुस्थिती आहे. ज्या लोकाला अन्नाला लावलंय, ज्या लोकाला अन्नावर बसविलंय, ज्या लोकाला ताट वाढून दिलंय, ही फक्त राजन पाटील. ही विसरू नये. अन्नावर बसविलंय कोणी? राजन पाटलानं. ज्या माणसाला 40 वर्ष गुंडगिरी सत्तेपासून किंवा अन्याय करते ती 40 वर्षे लोक सहन करीत नाहीत. स्वतःचा भाऊ सुद्धा वर्ष झाले की दुसऱ्या दिवशी वेगळा राहतोय. लोकाला जर तसं वाटलं असतं की बाबा राजन पाटलाची गुंडगिरी आहे, राजन पाटलाची दादागिरी आहे, 40 वर्षे एवढी लोक जनता मागे राहत नाही. आज तुम्ही महाराष्ट्रात एकमेव गाव आहे असं अनगत की तिथं कमीत कमी 40,000 एका शिक्क्यानं मतदान पडतंय. ती काय गुंडगिरी मिळून पडत नाही. क्रांती झालेली आहे, एक बदल झालेला आहे आणि हा विकास सातत्याने त्यांच्या मार्गदर्शनातून 100% पूर्ण होणार. आमचे जे प्रोजेक्ट आहेत सेनाभोगाचं तेच पूर्ण करणार आणि आमच्या भागाचा सुजलम सुफलम शेतकरी होणार ह्याची मी तुम्हाला खात्री देतो आणि आम्ही त्यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तर सगळ्यांनीच केलेला आहे, प्रश्न मांडलेला आहे, पण कोणी त्याला उत्तर दिलेलं नाही. ह्या अगोदर कुठला तिथं फिरकलं आहे की कुठल्या कामानिमित्त? अशीच मांडणं, इलेक्शन आले की फिरायचं, हे कामं करतो ते कामं करतो म्हणून सांगायचं. हे आजपर्यंत आम्हाला तेच कळलेलं आहे ना. इलेक्शन झाल्यानंतर काय काही नाही त्याच्यावर काय सुद्धा त्यांनी पर्याय केलेला नाही तर बाकीचे नेते, म्हणून आम्ही लखन शिंदेला पाठिंबा देणार आहोत. कुठल्या डायरेक्ट पोहोचू शकतो. नमस्कार, टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी सध्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील नरखेड या भागामध्ये आहे. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या अनुषंगाने सध्या मी ह्या ठिकाणी आलो आहे. हे सध्या मी आहे मसले चौधरी ह्या गावामध्ये आहे. ह्या गावाच्या नेमका प्रतिक्रिया काय असणार आहे ह्याचा सध्या तर आपण पाहिलं गेलं तर मोठ्या पक्षाचे 2 मोठे नेते आहेत. सांगायला गेलं म्हणून तर आज उमेश पाटील जिल्हाध्यक्ष असतील, त्यांचे बंधुराज शिवसेना शिंदे गटातनं संतोष अण्णा पाटील हे सध्या उमेदवार म्हणून थांबले आहेत. त्यासोबत भाजपचे जे उमेदवार असतील ते आहेत लखन शिंदे. पण ह्या दोघांमध्ये लढत अशी चालणार आहे की हे नेमकं कुठला नेता पुढे म्हणजे बाजी मारणार आहे हे आपण इथल्या नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत. आपल्या बाजूला थांबलेले नागरिक आहेत त्यांच्यामधून संवाद साधणार आहोत. दादा नमस्कार. नमस्ते. आपलं नाव? अक्षय शिरसट. सध्या आता जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन चालू आहे. बरोबर. अनेक उमेदवार इथे जिल्हा परिषदला थांबलेले आहेत. बरोबर. काय सांगाल का तुमच्या गावामधून कसं बहुमत पडेल? आमचं तर पहिली पसंती लखन शिंदेलाच असेल. लखन शिंदेच का? लखन शिंदे तरुण नेतृत्व आहे, आमचे नातेसंबंध आहेत, मित्र आहे आणि उमेदवार कसा असला पाहिजे एक बेसिक जर तुम्ही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असं असायला पाहिजे की ज्या उमेदवाराकडे आपण आपली छोट्यातली छोटी अडचण इझिली घेऊन जाऊ शकतो तसा तो उमेदवार आहे, म्हणून त्याला आमची पसंती राहील. यापूर्वी पण जिल्हा परिषद सदस्य होती, त्यांनी काय कामं केली असतील गावामध्ये? त्यांनी कामं केली बरोबर आहे, त्यांना पण आम्ही नावं ठेवत नाही, पण आमची पसंती लखन शिंदेला राहील. आणि ते असं म्हणलं जाते की उमेश दादा पाटील पण काम केले, पण त्याचे बंधुराज थांबले, ते पण काम करत आहेत असं पण चर्चा चालू आहे. त्यावर मी ते पण काम करतायत, हे निवडून आले तर हे पण करतील. पण तुमच्या गावामध्ये बहुमत भेटलं असं मला वाटतं का? बहुमत 70% मतदान आमच्या गावातलं लखन शिंदेलाच राहील. तुमची मागणी अजून काय गावामध्ये काय पाणी वगैरे? पाण्याचा प्रश्न असतील, विजेचा प्रश्न प्रामुख्याने शेतकऱ्यासाठी असेल तर त्याला मदत लखन शिंदे याच्या मार्फत नक्की होऊ शकते. पण भाजप सरकार शेतकऱ्यासाठी नाही असं चर्चा आहे ना. ही इलेक्शन जे आहे ग्राउंड लेवलचं ती लखन शिंदे म्हणजे थोडक्यात जिल्हा परिषदचं इलेक्शन आहे, त्याच्यामुळं वरच्या सत्तेचं असंही सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत बीजेपीचीच आहे. त्यांची तर काय म्हणतात त्याला की त्यांचं तर हेल्प होणारच आहे वरच्या लोकांची, आणि ग्राउंड लेवलला लखन शिंदेचं तरुण नेतृत्व असल्यामुळे गावात सगळ्यासोबत संबंध चांगले आहेत, एक सगळ्यांना मदत करण्याची इच्छा आहे त्याच्यामध्ये, आणि हा त्याला त्या उमेदवारासाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे जिल्हा परिषद सदस्य. तो नक्कीच गावात मदत होईल अशीच काम. तुमच्या प्रमुख मागण्या काय असतील म्हणजे गावामध्ये कुठल्या कामं झाली पाहिजे? शेतकऱ्यासाठी विजेचा प्रश्नच सगळ्यात महत्वाचा आहे मसले चौधरीमध्ये असेल तर आणि नरखेड जिल्हा परिषद गटातून वीज हे आपल्या नरखेडचे MSC मधूनच येते. तो प्रश्न असेल, पाण्याचा असेल, विजेचा असेल, शिक्षणासाठी ज्या काही गोष्टी गोरगरिबाच्या काही गोष्टी अडकत असतील तर ते इझिली त्यांच्यापर्यंत डायरेक्टली कुणाचाही मदत न घेता प्रत्येक मतदार हा लखन शिंदेपर्यंत डायरेक्ट पोहोचू शकतो. आरोग्याविषयी तुमच्या गावामध्ये काय असं काय आहे?
एक छोटस आरोग्य केंद्र आहे आमच्या गावामध्ये आणि जर गावाच्या मताचा उमेदवार जर निवडून आला तर त्याच्यामध्ये अधिक सुधारणा करण्यामध्ये नक्कीच मदत होईल. पण तुमच्या गावामध्ये अँब्युलन्स वगैरेची व्यवस्था पहिल्या उमेदवारांनी केली का आता करावं लागेल? अजून तर नाही, भविष्यात करतील हे आमचा पण विश्वास लखन शिंदे करतील असं मला वाटतं का? हा विश्वास आहे. पाण्याचा प्रश्न तुमच्या गावाचा मिटलाय का? पाण्याचा प्रश्न तर मिटलेला नाही, पण मिटेल लखन शिंदे हे करू शकतील असं तुमचं म्हणणं आहे? असं माझं म्हणणं आहे. धन्यवाद. धन्यवाद. त्यासोबत पण अनेक नागरिक यासोबत आहेत. दादा काय सांगाल, तुमच्या गावामध्ये कसा प्रतिसाद आहे, काय सांगाल तुम्ही? लखन शिंदे म्हणजे कसं युवा नेतृत्व आहे आणि त्याच्या मागे जनता जाण्यासारखी आहे. तो कसा विषय माहिती आहे का, लखन शिंदेचा चेहरा हा खरा माणसातला चेहरा आहे आणि सगळे मित्र, तरुण वर्ग आणि वृद्ध वर्ग पण त्यांच्या पाठीमागे आहे. पण आजपर्यंत लखन शिंदे यांनी तुमच्या गावामध्ये कुठे कामं केलीत का सामाजिक म्हणलं तर? नाही, अजून आता त्यांना चान्स त्यामुळे द्यायला लागलो ना आम्ही. काम करण्यासाठी चान्स द्यायला लागलो. मग तुमचे प्रमुख प्रश्न कुठले असतील ते सोडवतील असं मला वाटतं का? शाळेत झालं, क्रीडांगण झालं, आरोग्याचं सरकारी दवाखाना आहे ना त्याची जरा व्यवस्थित दुरुस्ती, ॲम्ब्युलन्सची सोय, बाकीचे विजेचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. अजून काय बेरोजगार मुलांसाठी काय त्यांची तयारी काय आहे? हा, त्यांच्यासाठी तर एक चांगलं निर्णय घ्यायला लखन दादा. आजपर्यंत जो कोणी घेतला नाही, कुठला घेतली त्यांनी? म्हणजे आता तरुण वर्गासाठी कुठला निर्णय घेतले? ना घेतो म्हणलेत ना. महिलांसाठी त्यांचं काय कार्य असणार आहे त्यांचं? महिलासाठी तर आता राहणार, आता महिलांनाच माहिती ना. बरं. अजून गावातला कुठले तुमचे पाण्याचा प्रश्न तर मिटला नाही म्हणतात, बरोबर आहे? बरोबर. पण अजून कुठले प्रश्न आहेत की आज अजून तसेच आहेत, थकीतच आहेत, पण ते पूर्ण झाले नाहीत, असं काय सांगाल तुम्ही? असं तर सगळ्यांनीच केलेलं आहे, प्रश्न मांडलेला आहे पण कोणी त्याला उत्तर दिलेलं नाही. ह्या अगोदर कुठला तिथं तुमच्या गावामध्ये फिरकला का? फिरकलं आहे की कुठल्या कामानिमित्त फिरकला? अशीच मांडणं, इलेक्शन आलं की फिरायचं, हे काम करतो ते काम करतो म्हणून सांगायचं. हे आजपर्यंत आम्हाला तेच कळलेलं आहे ना. इलेक्शन झाल्यानंतर काय त्यांचं काय? नाही, त्याच्यावर काय सुद्धा त्यांनी पर्याय केलेला नाही तर बाकीच्या नेत्यांनी, म्हणून आम्ही लखन शिंदेला पाठिंबा देणार आहोत. तुम्हाला काय विश्वास आहे की लखन शिंदेच मदत करतील किंवा त्यांना मतदान करावं त्यासाठी? नाही, आम्हाला वाटतंय करणार आहेत ना. म्हणजे भाजप सरकार किंवा लखन शिंदे असेल ते काम करेल असं मला वाटतं, बरोबर आहे? धन्यवाद. त्यासोबत पण आपल्यासोबत नागरिक आहेत, या ठिकाणी पण नागरिक बसलेले थांबलेले आहेत. म्हणजे ह्या गावाचा प्रश्न थोडाफार मिटलेला आहे असं म्हणतात आणि ह्या गावामध्ये आरोग्याचा विषय आहे, पण तिथं आरोग्य केंद्र आहे पण त्या ठिकाणी अँब्युलन्स नाही असं पण म्हणलं जातं. पण ह्या ठिकाणी पण दादा आहे. दादा काय सांगाल, तुमच्या गावामधला प्रमुख परिस्थिती कुठली आहे, नेमकं समस्या कुठल्या आहेत, काय सांगाल तुम्ही? तुमचं नाव काय आहे? माझं नाव शकील शेख. तरी तुमच्या गावातल्या कुठल्या समस्या असतील की ते कुठला उमेदवार पूर्ण करू शकेल? लखन शिंदे. लखन शिंदेच पूर्ण करू शकेल असं का वाटतं तुम्हाला? जरा त्याचं जरा हवा आहे गावात. गावात हवा आहे, पण ह्याच्या अगोदर कधी आले होते का तुमच्या गावामध्ये हवा करण्यासाठी? नाही आले नाही ते, पण जरा त्याचं आहे जरा मार्केटमध्ये. मग ते तुमच्या गावाच्या समस्या नेमका कुठल्या आहेत, ते करतील असं तुम्हाला वाटतं ना. कुठल्या समस्या म्हणजे कुठल्या प्रश्न तुमचे कुठले आहेत काय? गावामध्ये? पाणी, लाईट एवढंच, दुसरी काय समस्या नाही. रस्ते आहेत का चांगले? रस्ते बी नाहीत. मग रस्ते प्रमुख तर काम तुमचे रस्तेच आहेत ना. मी त्या ठिकाणी आजपर्यंत वापरत आलो, रस्ते एकदम खराब होते. ते त्याचं का तुम्ही मार्ग लावतील असं काही आश्वासन का दिले का तुम्हाला? लावतील ना. असं तुम्हाला विश्वास आहे? पण त्यांच्यासोबत पण असं मोठा नेता बी त्यांच्या विरोधात थांबलेला आहे, पण असं त्यांनी ते पण त्यांची बी चांगली टक्कर तुमच्या गावामध्ये दिसते असं म्हणतात तुमचे नागरिक, काय सांगा? नाही, येईल ना. लखन शिंदे वजन आहे. याच्या अगोदर पण जिल्हा परिषद सदस्य होते, तुमच्या गावात कामं केलेत असं म्हणतात, पण केले असं वाटतं का तुम्हाला काम? आता ते काम करतील असं मला जर खात्री आहे. आता पहिलेच लोकांनी काही कामे केली का असं म्हणायचं मला? इलेक्शनच्या अगोदर कुठला नेता आला का तुमच्या गावात? नाही आले का? ओके, ठीक आहे. त्यासोबत पण या ठिकाणी काका बसलेले आहेत. काका, तुमचं नाव काय? गणेश हनुमंत. बरं, सध्याच्या आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चालू आहे, त्या अनुषंगाने आम्ही गावगाव म्हणजे गावगाव फिरत आहे की लोकांच्या मनातला प्रश्न कुठला आहे, त्यांच्या मनातला उमेदवार कुठला आहे, त्यांचे प्रश्न मिटवू शकतो असा कुठला उमेदवार तुम्हाला वाटतो की तुमचे काम प्रश्न मिटवू शकेल, तुमच्या गावाचा विकास करेल असं का वाटतं तुम्हाला? कोण वाटेल? हे आपलं संतोषांना काम करतील का? कटेरी कुठली कामं केली? नरकेला किती कोटीचं मंजूर करून त्यांनी आणलं.
बरं. आमच्या गावात आता देगाव वाळू हे रस्त्याचं बी जरा कामकाज चालू आहे. म्हणजे आलं नाही अजून पण करतील. ह्या अगोदर कुठली उमेदवार होती, म्हणजे ह्या अगोदर कुठली जिल्हा जिल्हा परिषद सदस्य होती? ह्याच्या आधी दुसरंच कोणतरी म्हणजे तुम्हाला त्यांचं नाव माहित नाही? नाव माहिती. बरं. मग आता हे संतोष अण्णा यांची कार्य तुमच्या गावामध्ये कुठली आहेत का? आहे ती कुठली काय कार्य? रोजची कामं भरपूर केली. बरं. मग आता ते तुमच्या गावातले प्रश्न जे असतील, जे थकीत असतील, ते करतील असं तुम्हाला का वाटतं? 100% करतील. बरं. कुठले कुठले प्रश्न, प्रमुख प्रश्न कुठले आहेत तुमचे, म्हणजे ते रोड. संतोष अण्णा करतील असं वाटतं? रोडची रोडचे, अजून प्यायच्या पाण्याची लाईट महिलांसाठी काय त्यांचे कार्य करतील असं काय वाटतं? करतील. 100% 100% करतील. ठीक आहे. त्यासोबत पण काका आहेत त्या ठिकाणी, पान शॉप चालवतात. नेमकं ह्यांच्या मनातला उमेदवार कोण असेल आणि ह्यांच्या जी सध्या प्रश्न गावामध्ये असतील ती मिटवतील असं काय वाटतं का? काका नमस्कार. नमस्कार. का आपलं नाव? सचिन साखरे. बरं. आपल्या गावामध्ये जे सध्या अजून प्रश्न मिटले नाहीत, म्हणजे तुमची समस्या ज्या असतील, अडचणी ज्या असतील त्या अजून मिटली नसतील, असं तुम्हाला काय कुठल्या कुठल्या समस्या असतील काय सांगाल तुम्ही? तसं चालवलं तरी गावातल्या गटारीचा प्रश्न मोठा आहे. पाण्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न. बरं. गटारीचा प्रश्न, बरं. लाईटीचा प्रश्न, बरं. हे 3 प्रश्न. आणि रस्ते देगाव वाट, वाळूज वाट बरं. आणि साखरेवाडी वाट, बरं. हे शेतकऱ्यांना भरपूर समज जायलाच येत नाही. 4 बरं. महिने जाऊ शकत नाहीत ते बरं. शेतात. ह्या अगोदरचे जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांनी काय हा विषय तुमचा जी मार्गी लावला असं मला वाटतं का? तसं काही पहिल्या गोष्टी मला माहित नाहीत, पण चालूला खरे साहेबांनी 1-2 रोड मंजूर केले तेवढं माहित आहे मला. बरं. हा. मग आता तुम्ही कुणाला तुम्ही उमेदवार म्हणून निवडून आणू शकता? आता चालूला तर आमच्यात जास्त मतदान म्हणलं तर संतोष अण्णालाच पडेल असं मला वाटतं. संतोषाचे काय आपल्या गावामध्ये कार्य का असतील? उमेश पाटील आणि संतोष अण्णा हे दोघे मिळून करतील विकास नरखेड गटात असं वाटतं मला. बरं. हम्म. मग आजपर्यंत संतोषांना ह्या ठिकाणी जेव्हा इलेक्शनच्या अगोदर कधी आले होते का? आले होते 1-2 वेळा उमेश दादा बरोबर, पण जास्त त्यांचं नव्हतं. पण आता हे चालूला उमेश दादामुळे त्यांचं कार्य वाढलं असं वाटतं नरखेड गटात पूर्ण. मग आज महिलांसाठी त्यांनी काय काम करेल असं मला वाटतं? महिलांसाठी करावं असं मला काहीतरी वाटतं गावात. पण उद्योग चालू करावे त्यांनी. पण भरपूर. संतोषांच्या विरुद्ध जी मोठा भाजप पक्ष उभा आहे, पण त्यांना हे जड जाईल असं मला वाटतं का? 100% जाणार. अटीतटीची लढाई होणार दोघांत. बरं. हा. आणि बाजी कोण मारेल? बाजी आता काय सांगू शकत नाही, पण 100% संतोषांना मारतील असं वाटतं. बरं. नरखेड गटात. आताच आपण पाहिले गेले या ठिकाणी 2 पक्ष 2 उमेदवार ह्या ठिकाणी बाजी कोण मारणार असा प्रश्न या नागरिकांमधून येत आहे. त्यासोबत पण या बाजूला बसलेले नागरिक आहेत, ते चहा पित आहेत. त्यांच्या पण सोबत आपण चर्चा करणार आहोत की ह्यांच्या मनातला उमेदवार कोण असेल आणि ते कुणाला त्यांची प्रतिक्रिया असणार आहेत आणि कुठला उमेदवार त्यांनी निवडून आणू देऊ शकतात आणि त्यांच्या मनातला कुठला जिल्हा परिषद सदस्य. काका नमस्कार. नमस्कार, बोला. काय तुमचं नाव? मी परमेश्वर नरसिंह सिरसट. का सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन चालू आहे, हो. त्या अनुषंगाने ह्या प्रत्येक गावामध्ये ही चालूच आहे, पण तुमच्या गावामध्ये कुठला उमेदवार असेल असं काय मला वाटतं? तुमचं मी स्वागत करतो गावामध्ये तुम्ही आल्यानंतर. हा मोहोळ तालुका गेली 40 वर्षे विकासापासून वंचित असलेला तालुका आहे. कसल्याही प्रकारचं 40 वर्षामध्ये ज्या आमदारांनी इथं नेतृत्व केले 40 वर्षामध्ये, गेल्या वेळेस यशवंत माने होते आमदार म्हणून, आणि 30-40 वर्षे एक हाती सत्ता असताना ह्या मोहोळ तालुक्यामध्ये कुठलंही इंजिनिअरिंग कॉलेज नाही, मेडिकल कॉलेज नाही, एसटी स्टँडची दुरावस्था आहे, कुठलं मोठं हॉस्पिटल नाही. आणि जे जनतेच्या आणि शेतकऱ्याच्या जे महत्वाच्या समस्या होत्या, आमचा मलिकपेठ सारखा पूल वगैरे, ज्यावेळेस उमेश दादानं ह्या राजकारणामध्ये उडी घेतली त्यावेळेस पहिलं पुलाचं काम, जेणेकरून ही दळणवळण वाहतुकीची साधनं ह्या नरखेड गटामधली अडकळून टाकायची. म्हणजे एक राजकीय इच्छाशक्ती असून सुद्धा करायचं नाही, लोकांची गैरसोय करायची. ज्यावेळेस उमेश पाटलांनी एंट्री केली ह्या तालुक्यामध्ये राजकारणामध्ये, त्यावेळेस आमचा दळणवळणाचा आणि वाहतुकीचा मार्ग खुला झाल्यामुळं ह्या 40 वर्षामध्ये जो आमच्या भागाचा विकास झालेला आहे, ते आता विकास करण्याची संधी संतोष अण्णा पाटील हे जे उमेदवार आहेत अजित पवार गटाचे, 100% ते काम करणारे आहेत.
आणि त्यांनी कामाची झलक आमच्या भागात दाखवलेली आहे. गावोगाव रस्त्याला निधी दिलेला आहे. त्याचबरोबर आमचा शिना भोगावतीचा जे प्रश्न होता, त्याने गेल्या 40 वर्षामध्ये प्रत्येक पंचवार्षिक योजनेला नवीन आमदार देताना पहिल्यांदा आमदार राजन पाटील आले, आपण आता ही शिना भोगावतीचा प्रश्न मार्गी लावू म्हणले. त्यानंतर ढोबळे सर आले, त्याने आता आपण विधानसभेत तारांकित प्रश्न निर्माण केलाय म्हणले. पुन्हा रमेश कदम आले, आता आपण निधी मंजूर केलाय म्हणले. हे मुद्दामपणे ह्या भागातली जी महत्वाची जे प्रकल्प आहेत, प्रोजेक्ट आहेत, ते त्यांनी जाणून बुजून रेंगाळत ठेवले. आणि आता पुढच्याच महिन्यामध्ये तुम्हाला मी जास्त काय सांगणार नाही. आमचे जे नेते आहेत, संतोष अण्णा पाटील, अजित पवार गटाचे उमेश दादा असतील, खरे साहेब असतील आमदार, त्यांचं खरे साहेबाचं मी पहिल्यापासून स्वागत करतो. कारण तुम्हाला सांगतो, विधानसभेचे इलेक्शन होण्याच्या अगोदर माझ्या मते फेब्रुवारी आणि मार्च मध्ये ह्या मोहोळ तालुक्यातल्या जनतेला पाणी देण्याचं काम, त्यावेळेस त्यांचा अर्ज कुणाला उमेदवार उभा राहणार हे सुद्धा माहित नव्हतं. पण त्यांनी ह्या भागातल्या नरखेड गटातील जनतेला 22,000 लिटरचा टँकर आणून ह्या भागातले ह्या गटातील लोकांची तहान भागवण्याचं एकदम नंबर 1 काम केलं. आणि ज्यावेळेस पाऊस काळ भरपूर झाला ह्या भागामध्ये, त्यावेळेस उमेश पाटील असतील, खरे साहेब असतील, प्रत्येकाच्या पूरग्रस्त भागावर वस्तीमध्ये जाऊन पूरग्रस्तांना दिलासा देण्याचं, कपडे त्यांना भोजन देण्याचं काम त्यांनी नंबर 1 ह्या पद्धतीने केलेलं आहे. त्यामुळे ह्या भागातले जे आता महत्वाचे आमचे प्रोजेक्ट आहेत, शिना भोगावतीचा प्रश्न जो रेंगाळलेला आहे आणि ह्या भागातल्या जमिनी अतिशय काळ्या आणि कसदार आहेत, फक्त पाण्यापासून वंचित असल्यामुळं आम्ही हा जो प्रश्न मार्गी लावेल त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा राहणार आहोत. आणि आमच्या गावचा विकास आम्ही या ठिकाणी संतोष अण्णा पाटील, उमेश दादा पाटील आणि पाणीदार आमदार ज्यांनी या भागात क्रांती करून दाखवली. गेल्या 40 वर्षामध्ये 30,000 मतांना कुठलाही आमदार या भागामध्ये निवडून आलेला नाही. ह्या तालुक्याची 1.25 लाख जनता पुन्हा एकदा खरे साहेबांच्या पाठीशी उभी आहे आणि त्यांच्या नेतृत्वाने आमच्या भागाचा आता इथून पुढे बघण्यासारखा विकास होणार आहे. मग हे ते विचारतात आम्हाला, एका वर्षामध्ये काय केलं. एका वर्षामध्ये मोहोळचं स्टँड 40 वर्ष लोक, पुढारी जनता, नेते मंडळी नुसता धुरळा कसा उडतोय बघ. तालुक्याचं ठिकाण आहे, मध्यवर्ती ठिकाण आहे, 3 हायवेला जोडणारा मोहोळ तालुका आहे. अतिशय तालुक्याची तुम्ही नुसतं आमच्या गावापुरतं बोलत नाही, तालुक्याचा सुद्धा विकास खुंटलेला आहे. आणि आता जे परिवर्तन झालंय खरे साहेबांच्या नेतृत्वाने, मी तर म्हणतो एक क्रांती झालेली आहे, एक बदल झालेला आहे. आणि हा विकास सातत्याने त्यांच्या मार्गदर्शनातून 100% पूर्ण होणार. आमचे जे प्रोजेक्ट आहेत शिना भोगावतीचा तेच पूर्ण करणार आणि आमच्या भागाचा सुजलम सुफलम शेतकरी होणार ह्याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि आम्ही त्यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. पण तुमच्या गावामध्ये बाजी कोण मारला असं मला वाटतं? कुठं गावामध्ये तुमच्या इथं काय नाही. आता हे लोकशाही आहे, काम करणाऱ्याच्या मागे जनता आहे. तुम्हाला सांगतो, गेल्या वेळेस 5 वर्षामध्ये यशवंत तात्या माने आमदार होते. तुम्ही आता काय करा, फक्त डिक्सला जाताना किती खड्डे आहे त्याची चाचपणी करा. तुमच्यामध्ये जरा मीडियावर तुम्ही चर्चा करा. 1.5 वर्षात त्यांनी किती निकृष्ट कामं केली त्याचे एक उदाहरण इथलं इथं तुम्हाला पाहायला मिळेल. मी काय जास्त सांगत नाही. आणि 2,000 कोटी 3,000 कोटीचा निधी आणला म्हणून ते सांगतात. ऐका, आता सगळी सुजान सगळी मंडळी आहे, सगळे ही विद्यार्थी गँग, सगळी सुशिक्षित तरुण मंडळी, सगळ्याला सांगावं लागत नाही. ऐकून घ्या. तर सगळं आता हे रस्त्याची कामं असतील अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. आणि नुसतं त्यांनी एक प्रोग्रेसिव्ह पुस्तक काढलं गेल्या 5 वर्षातल्या कामाचं यशवंत त्यांनी. मला सांगा, जल जीवन पाण्याची योजना ही केंद्राची योजना आहे का नाही? केंद्राची योजना. त्या केंद्राच्या योजनेचे 2-2 कोटी रुपये सुद्धा त्यांच्या प्रोग्रेस बुकामध्ये घातले. आमदारचा फंड कुठं असतो? राज्यापुरता मर्यादित असतो. जेणेकरून मी लोकांना किती कोटीची कामं केलेली आहेत आणि केलेली कामं सगळी निकृष्ट दर्जाची आहेत. ही सगळी जनता इथली भोगती, सहन करते, डोळ्यानं बघती. त्यामुळं इथला कौल विकासाच्या मागे राहणार आहे. विकासाची धूळ त्यांनी एका वर्षामध्ये आमच्या गावामध्ये पानंद रस्ते, मसले चौधरी साखरेवाडीच्या रस्त्याला 15 लाख रुपये त्यांनी दिले इलेक्शनच्या अगोदरच. खरे साहेबांनी 7 लाखाचा रस्ता दिला. परत खरे साहेबांनी दुसरा मसले चौधरी यागाव रस्त्यासाठी 15 लाख रुपये दिले. आणि जिथं चालतं बोलतं देव विद्यार्थी आहेत माझे, त्या शाळेसाठी स्वच्छतागृहासाठी, मुलासाठी आणि मुलीसाठी पूर्ण स्वच्छतागृह सेपरेट, त्यासाठी 15 लाख रुपये दिले. त्यामुळं हे आमचे मसले चौधरी मतदार हे कदापि विसरणार नाहीत आणि ते विकासाच्याच मागे राहतील. मी काय तुम्हाला मताचा आकडा आज सांगू शकत नाही. अजून एक 4 दिवसांनी जर तुम्ही आलात तर तुम्हाला 100% मी आकडा सांगू शकतो. नक्कीच येईन. हो. पण त्यासोबत त्यांच्या विरुद्ध बलांड सत्ताधारी पक्ष उभा आहे. हो, पण त्यांची पूर्ण मोठी पुढारी पण त्यासोबत असू आहे. दे की. त्यांच्यासोबत त्यांचा सांगा गेलं तर पालकमंत्री सोबत त्यांच्यासोबत आहे. हो, पण हे हो. सगळे ह्यांच्यासोबत आहेत. पण ह्यांना बाजी ह्यांची सोबत असणार का? मग काय वाटतं? सांगतो. आता शहरी भागातल्या निवडणुका झाल्या, नागरी भागातल्या निवडणुका झाल्या, ह्या शहरवासियांच्या निवडणुका.
हा ग्रामीण भागातल्या निवडणूक म्हणजे की इथं शेतकरी हा केंद्रबिंदू आहे हे लक्षात घ्या. अगोदर तुम्ही मीडियावाले सुद्धा शेतकरी जोपर्यंत सुधारत नाही, महात्मा गांधींनी एका ठिकाणी म्हटलं होतं की शेतकरी किंवा जे ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस विकास होईल त्यावेळेस शहराकडून खेड्याकडे चला असा त्यांनी मंत्र दिलेला होता. आणि हे शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार म्हणजे मोदीचं आणि भाजपचं सरकार आहे. आणि शेतकऱ्यांना खरंच ते भाजून काढत आहे. कुठल्याही मला आता कांद्याची जर परिस्थिती पाहिली आणि ग्रामीण भागामध्ये 80% कोण आहेत? शेतकरी वर्ग आहे. हा शेतकरी मायबाप कधी विसरणार नाही. आम्हाला फक्त सेना भोगवतीच्या प्रोजेक्टची पाण्याची गरज आणि मोठं 132 सबस्टेशन त्यांनी मंजूर केलेलं आहे. पाणी आणि लाईट असल्यानंतर शेतकऱ्याला काही लागत नाही. तुम्ही जर म्हणत असला शहरी भागामध्ये भाजपचं कमळ फुललं असेल, ग्रामीण भागामध्ये कधीही कमळ फुलणार नाही. कारण इथं शेतकऱ्याला काळ्या मातीत उभा राहावं लागतंय. हे सगळे पुढारी नुसते हायवे मधलेच ह्याच्यामध्ये थांबणारे पुढारी आहेत, नुसते भाजपचे. नोकरदार, कारखानदार, उद्योजक आहेत. त्यांना काळ्या मातीची कुठलीही जाण नाही. त्यामुळं हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कण आहे आणि तो विकासाला धरूनच आपलं मतदान या ठिकाणी करणार. गावातल्या प्रमुख समस्या कुठल्या असतील आणि ती संतोषांना पूर्ण करतील असं मग का वाटतं? आहेत की गावातले रस्ते आहेत. बरं. स्मशानभूमीचा रस्ता अपूर्णच आहे. परत गटारीची कामं अपूर्णच आहेत. सगळी तुम्ही जरा फेरफटका मारा गावामध्ये किती निकृष्ट कामं झाले तुम्हाला डोळ्यानं पाहायला मिळेल. तुम्हाला एकच काम सांगितले रस्ता बघा तुम्ही. कुणाच्या माध्यमात झालेले आहेत? पण आता इथून सुरुवात करणार ना. खरे साहेबांनी निवडून किती दिवस झालं? 14 महिने झालेत. आता ही नियुक्त ही सगळं आता उमेदवार आहेत ना सगळे आणि ते कामचो आहेत. चर्चा असं म्हणतात की खरे साहेबाचं मोहोळ शहरामध्ये ऑफिस नाही, जावं लागतं गोपापूर, असं पण चर्चा चालू आहे. अहो आता कसं आहे माहिती आहे, एक मिनिट तुम्हाला सांगतो. ते निवडून आल्यानंतर त्यांचे जरा थोडं स्थूलता BMI त्यांचा वाढलेला होता. 4-5 महिने ते दवाखान्यामध्ये होते. लोकांनी लगेच 5-6 महिने त्यांच्या कामाला मोजपट्टी लावू नये. आपण 40 वर्षामध्ये काय केले त्याचं सिंहावलोकन त्यांनी करावं आणि मग खरे साहेबाचं माप काढावं. खरे साहेब हे जे पूर्ण समस्या हे हो. पूर्ण करतील असं वाटतं. 100% अगदी 100 तो कामाचा माणूस आहे. मुळातच ते पंढरपूर भागातले पंढरपूरचे वारकरी आहेत, पांडुरंगाच्या त्याच एरियामधले आहेत. त्यामुळे त्यांचं आडनाव बी खरे आहेत आणि मनासारखा तो राजा बी आहे. नाव बी त्यांचं राजाभाऊ ज्ञानदेव खरे आहे. 100% तो सत्याचा वाली आहे आणि तो ह्या तालुक्यामध्ये आता तब्येत बी चांगली झालेली आहे. आणि मोहोळ तालुक्याची मसली चौरीच बोलत नाही मी, तालुक्याची वज्रमुठ सगळ्या पक्षाची त्यांनी एकवट केलेली आहे. केवळ मोहोळ तालुक्याचा विकास करण्यासाठी मी मसली चौरीच बोलत नाही. पण काही नागरिक आमदार साहेबांवर नाराज आहेत. म्हणतात पहिले होती तीच आमदारवर होती, फोंसत असते, आता आमदार चालू आमदार फोंसत नाही, असं चर्चा चालू आहे. काय सांगाल तुम्ही त्यावर? बरोबर, मी तुम्हाला सांगितलंच ना, गेली 40 वर्षे आमच्या भागाचा नव तालुक्यात सुद्धा विकास झालेला नाही. कुठलीही जनता मान्य करेल. तुम्ही कोणाला बी विचारा. हे त्यातलं त्रिकलाबाधित सत्य आहे. त्याने आपल्या ठराविक मोजक्या भागाचा विकास केला. बाकीची गावं, बाकीचे गट तट सगळे वंचित ठेवले. हे कोण बी मान्य करेल? मला सांगा, आतापर्यंत विधानसभेची स्थापना झाल्यापासून खरे एवढं मतदार कुठल्याच आमदाराला पडलं नाही. ही एक आहे मोहोळ तालुक्याची क्रांती आहे, एक परिवर्तन आहे आणि ते परिवर्तन आता इथनं विकासाचं सुरू होणार आहे. त्यामुळे जनता विकास करणाऱ्याच्या पाठीशी आहे. इथं पैशाच्या माग पैसे जरूर घेणार, पण मत घड्याळ आणि धनुष्यबाणाला टाकणाऱ्याची तुम्हाला मी खात्री देतो. तुमच्या गावात हा. कुठल्या उमेदवाराला जास्त लीड? नाही, मी तुम्हाला काय सांगितलं मग, तुम्ही फक्त चार दिवसाने मला सर्वे करायचा ना, मला जरा गावचा 4 दिवसाने नक्की तुमचा विषय पूर्ण होईल. आपण तालुक्याच्या समस्यामध्ये मी नुसता गावापुरता मर्यादित नाही, नागरिक तालुक्यात सुद्धा माझा अभ्यास आहे, हे लक्षात घ्या ना. आमचा सेना भोगावती प्रश्न 132 सबस्टेशनचं ही खरे साहेबांनी उमेदवारच करण्याची तुम्हाला मी खात्री देतो. नक्कीच तुमचं आश्वासन पूर्ण होऊन जाईल. त्यासोबत पण नागरिक आहेत त्यांच्यासोबत, त्यांचे पण काय म्हणणं असणार, त्यांचा उमेदवार कुठला असेल. आपण एका बाजूला त्यांचं पूर्ण महत्वाचं ऐकून घेतलो, आता दुसऱ्या बाजूला त्या कांगाचं मग नेमकं कुठला उमेदवार निश्चित ठरणार आहे या गावात पाहणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आज जे तुमच्या गावामध्ये म्हणजे लीड कुठल्या उमेदवाराला जास्त मतदान पडेल? मी राजकुमार पोटरे, मसली चौधरी. मी एक राजन पाटलाचा सच्चा कार्यकर्ता आहे. गेल्या 40 वर्षे जी लोक आता म्हणत होती की 40 वर्षे सत्ता त्यांची होती, 40 वर्षाच्या कळपात ते बी होते. 40 वर्षाच्या सत्तेच्या दावणीला ते बी बांधलेलेच होते. आता वगैरे त्यांना काय तर खाती कमी पडलं म्हणून त्यांनी दावा तोडून दुसरीकडे गेलेली ती ही वस्तुस्थिती आहे. ज्या लोकाला अन्नाला लावलंय, ज्या लोकाला अन्नावर बसविलंय, ज्या लोकाला ताट वाढून दिलंय, ती फक्त राजन पाटील यांनी दिलेला आहे. ही विसरू नये. अन्नावर बसविलंय कोणी? राजन पाटलानं. ज्या माणसाला 40 वर्ष गुंडगिरी सत्तेपासून किंवा अन्याय करते ती 40 वर्षे लोक सहन करीत नाहीत. स्वतःचा भाऊ सुद्धा वर्ष झाले की दुसऱ्या दिवशी वेगळा राहतोय. लोकाला जर तसं वाटलं असतं की बाबा राजन पाटलाची गुंडगिरी आहे, राजन पाटलाची दादागिरी आहे, 40 वर्षे एवढी लोक जनता मागे राहत नाही.
आज तुम्ही महाराष्ट्रात एकमेव गाव आहे असं अनगर की तिथं कमीत कमी 40,000 एका शिक्क्यानं मतदान पडतंय. ही काय गुंडगिरीमुळे पडत नाही किंवा हुकुमशाहीमुळे पडत नाही, त्याला विकास असतोय आणि विकासाच्या पाठीमागं ही जनता राहिलेली आहे. आज आरक्षित मधलं 3 आमदार दिलं, 15 वर्षे राजन पाटलांनी सत्ता भोगली, 3 आमदार टर्म आरक्षित मधलं निवडून दिलं. 10 दिवसात आमदार माणूस दिला निवडून, 10 दिवसात. रमेश कदमांना उमेदवारी दिली, ही लोकांना माहित सुद्धा नव्हतं रमेश कदम कोण आहे ती, पण लोकांनी जनतेनं कोणाकडे बघितलं, राजन पाटलाकडे बघून मतदान केलं. परत ढोबळे सरांना उमेदवारी दिली, त्यांच्याकडे बघून उमेदवारी दिली नाही, फक्त राजन पाटलामुळे मतदान टाकलं, कारण त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा आहे. ही काय बोलणारी व्यक्ती नाही, फक्त करून धावणारी व्यक्ती आहे. 40 वर्षे ही दावणीलाच बांधलेली होती ना त्या बी, मग दावं तोडून गेली आता खाजगी मिळाना म्हणून. ही वस्तुस्थिती आहे खरी तरी. 40 वर्षे त्यांनी काम केलं. राजू खऱ्यांचा विषय जर बोलायचं झालं किंवा उमेश पाटलाचा विषय जर बोलायचं झालं, जी लोक आता बोलते ती की उमेश दादा सारखा माणूस नाही, अरे आम्हीच निवडून दिला उमेश पाटलाला गेल्या बारीनं. मी स्वतः मतदान टाकले उमेश पाटलाला गेल्या बारीनं. त्यानं स्वतः येऊन उमेश पाटलानं बोलावं, मसलेचे दिला 1 रुपयाचा निधी दिला का म्हणून सांगावं. त्यानं छाती ठोकपणे मी सुद्धा त्याच काम करतो उमेश पाटलाचं. त्यानं सांगावं इथं चौकात येऊन की उमेश पाटील म्हणावं मसले चौधरीला मी 10 रुपये निधी दिलाय, आम्ही त्यांचं काम करू. 5 वर्षात आता इलेक्शन होऊन 9 वर्ष झाली, 1 रुपयाचं उमेश पाटलाने काम दिलं नाही मसले चौधरीत. 5 वर्ष अशी घालवली, आता फक्त कळपातनं बाहेर निघालाय आणि आता बोकायला लागलाय, फक्त दुसरं काय सुद्धा नाही. मग जी उमेश पाटलाने केलं तीच संतोष पाटील करणार आहेत. आता लोकांनी बोलथापेला बळी पडायचं नाही. गुंडगिरीची टोळी आहे ही, मुळात तरी पेट्रोल पंप लुटलेले टोळे, ह्यांच्यावर गुन्हा आहेत. ह्यांच्यावर पेट्रोल पंप लुटलेला या संतोष पाटील आणि उमेश पाटलावर गुन्हा दाखल आहे. ती गुंडगिरी काय विसरती काय? ती लोक विसरत नाही, ती लोक विकासाच्या पाठीमागे आहे. ती मसले चौधरीला यशवंत मानेने 17 कोटी रुपये दिलेला आहे. आज कुठे एक टँकर राजू खऱ्याने दिले म्हणून त्याच्या पाठी पाण्याचा मी त्यांचं मान्य करतो, त्यांनी दिलं, पण 17 कोटी दिलेलं त्याचं काय? विकासाच्या मागे जायचं आहे का कोणाच्या बोलण्याच्या मागे जायचं आहे? 17 कोटी रुपये 5 वर्षात यशवंत मानेने मसले चौधरीला दिलेले. ज्या रस्त्याला तुम्ही जायलाच येत नव्हतो तो मशानभूमीचा रस्ता त्यांनीच दिला. राजन पाटलाचे मुलगे बाळराजे पाटील ह्या मतदारसंघात नसताना सुद्धा त्यांनी 15 लाख रुपये मशानभूमीसाठी दिलेला आहे. हे काय बोलते उमेश पाटलाने दिला निधी? त्याला स्वतः आणून इथं उभा करा उमेश पाटलाला. किती निधी दिलाय म्हणून एवढ्या माणसात सांगावं त्यांनी. मी सुद्धा राजन पाटलाचं सोडून त्याचं काम करीन, पण जनतेला बोलवू नये किंवा लबाडाच्या पाठीमागे जाऊ नका तुम्ही. अजून सुद्धा मी गावकऱ्यांना विनंती करतो, विकास बघा, तुम्ही पक्ष बघू नका. 10 रुपये तुम्ही काय आपल्या गावाला कसे येते तेवढं बघा. कोण काय कुठला तालुक्याचा नेता तुमच्या गावाला एवढा निधी आहे म्हणून देत नाही. फक्त आपल्या गावाचं नुकसान होऊ नये ही फक्त आपल्याला बघायचं आहे. आपल्या गावाला अनेक अडचणी येते, रस्त्याचा प्रश्न आहे. ते म्हणतात ना आता साखरेवाडी ते मसले चौधरी रस्त्याला 15 लाख रुपये दिले. महादेवाच्या देवळात जायचं, त्याने बी पायरी बडवायची, मी बी पायरी बडवायची. 15 लाख रुपये दिलेलं असलं मी पायरी बडवणार आणि त्यांनी बी पायरी बडवायची 15 लाख रुपये दिलेला असले तर. अरे मी त्याच शेतात नाही, माझ्याच शेतात रस्ता जातो. 10 लाख रुपये मंजूर केले म्हणले, 10 लाख रुपये मंजूर करण्यासाठी आम्ही स्वतः 4 माणसं पाठवली संतोष पाटलाकडे. काय झालं व म्हणले अण्णा म्हणले त्या रस्त्याचं. अहो ते नुसतं बोलायचं असतं, ते काय करायचं नसतं. हा बोलायचं ना, अजिबात बोलायचं नाही. तुमचं बोलत असताना आम्ही बोललेलं नाही. एक मिनिट लोकांना फक्त साहेब त्यांचा विषय नाही, त्यांचा विषय की तुमच्याकडे येणारच आहे नका. हा खूप सगळा मुंगसावणी आता त्यांचा विषय की तुमच्याकडे येणारच आहे. तुम्ही तर थांबा तू या. यांचं झालं की तुमची प्रतिक्रिया घेणारच आहे. ओके. अरे तुम्ही कशाला, तुम्ही बोला ना मीडियापाशी बोला. एक मिनिट थांबा काका, यांचे म्हणलं तुम्ही बोला. एक मिनिट त्यांचं झालं की तुम्ही बोलणारच आहे. तुम्ही ओके. 35 वर्ष विकास झाला, तुम्ही आता 40 वर्ष झालं राजकारण करते. ते किती निधी तुम्ही आणला? तुम्ही विरोधात किती निधी आणला सांगा की? 5 वर्ष तुम्ही विरोधात काम करता, किती निधी आणला तुम्ही? मसले चौधरीसाठी विरोधात एक जणांना सांगावं मी अजून एखादं काम आणलं का म्हणून सांगावं. आपण ह्या ठिकाणी सर्वांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत, ज्यांचं त्यांच्या विषयी. ह्या ठिकाणी आपण पाहतोय की ह्या 2 गटामध्ये म्हणजे कुठला उमेदवार असणार आहे. या ठिकाणी मसले चौधरी या गावामध्ये आहे. नेमका यांचा मनातला उमेदवार कोण आहे, यांच्या मधला वाद कुठला आहे, या गावाचा विकास कोण करेल या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी तरी ह्या ठिकाणी आपण काका का अजून काय सांगाल तुम्ही? म्हणजे यांचं म्हणणं काय आहे की नदी आला नाही, तुम्ही आला म्हणताय. अहो निधी प्रत्यक्षात सांगावं ना, मग कुठल्या माध्यमातून निधी आला, कुठल्या योजनेतून निधी आला? निधी आला मान्य, मी सुद्धा म्हणतो निधी आला, पण कुठल्या योजनेतून निधी आला?
त्याला काही योजना नाही का? त्यांची प्रतिक्रिया घेतली की मला काय म्हणायचं आहे, निधी कुठले तर त्या योजनेला नाव असेल का नसेल, की बाबा जेडपीच्या सदस्यातून फंड आला का, बाबा पालकमंत्र्याकडून निधी आला का, कुठनं निधी आला? आमदार बनावं तर आमदारचं पत्र पाहिजे, किंवा आमदार म्हणावं तर सरपंच आमचा ग्रामपंचायतला आहेच ना. दीपक चव्हाणांनी स्वतः सांगावं की कुठल्या माध्यमातून किती निधी आला म्हणावं. कुणाच्या ते म्हणतात मलिकपेठ ह्या ठिकाणी फुल आहे. आज 40 वर्ष झाले सत्ता आमदार आपली राजन पाटील यांची सत्ता आहे, पण त्या ठिकाणचं आज पूर्णपणे पूर्ण काम का झालं नाही असा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही त्यांच्यावर उत्तर तुम्ही का देणार? नाही, मलिकपेठचा पूर्ण पूल झालायच की, ती काय आता अर्ध्या अवस्थेत आहे का? कोण केलाय? कोणी कोण केलाय? ती केला की राजन पाटील डोबळे आमदार असतानाच केलेला आहे ना. ती काय आताचा पूल आहे का? डोबळे आमदार असताना तिने केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे उमेश पाटील केलेलं आहे. नाही, उमेश पाटील गेल्या 5 वर्षात आलेला आहे. तर म्हणजे काय पूल आधी झालेला आहे का उमेश पाटील आधी आलेला आहे? उमेश पाटील 5 वर्ष गेल्या 5 वर्षात होती. पूल कवा झालेला आहे? 30 वर्ष झालं, 25 वर्ष झालं पूल झालेला आहे. म्हणजे कोणाचं खरं धरायचं? हे जनते म्हणणं स्पष्ट होत आहे की नेमकं कोण फुल केलेलं आहे ते यार, हे असं त्यांचं म्हणणं आहे. पूल ही राजन पाटलांच्या माध्यमातून केलेला आहे. विकासाची गंगा ही आता सुद्धा त्यांच्याच पाठ्यात. जरी मसले चौधरीत वाटत असलं तरी मसले चौधरीची सत्ता कमीत कमी 25 ते 30 वर्ष झाले ग्रामपंचायती राजन पाटलाची आहे, सोसायटी राजन पाटलाचीच आहे. विकास होत असतो, विकास होणार असतो. तुमच्या गावात लीड नेमकं कुठल्या उमेदवाराला भेटेल असं वाटतं? उमेदवाराला लीड ही 100% कमळाला मिळणार. ही आमचं जागृत पीक आहे, दगडीचं पीक आहे. जरी समोर बोलत नसली तरी मतदान ही 100% कमळाला जास्त जाणार, एवढं मी तुम्हाला सांगतो. हे दगडीचं पीक आहे, जागृत. ही काय कोण समोर जरी कोण येत नसलं तर मत ही 100% पडलेली असते. तुम्ही पक्षाला बघून मतदान करणार आहात का उमेदवाराला बघून मतदान करणार? विकासाला बघून. विकास महत्वाचा आम्हाला पक्ष विक्षेप काय नाही, फक्त आमच्या गावचा विकास आम्हाला पाहिजे. पाणी, रस्तं ही जी कोण करतय त्याच्या पाठीमागं आम्ही. गेल्या 5 वर्षात आम्ही राजू खऱ्याला निवडून दिलं. राजू खऱ्याने 10 रुपये दिले की इथं सांगावं. पण तुम्ही भेटायला सुद्धा लोकांना आले नाहीत. विशेष म्हणजे आता 14 महिने झालं म्हणते तर ना, 14 महिने इथल्या कुठल्या जनतेचं सुखदुःखात सामील झाले ते सांगा, किंवा कुठला प्रश्न त्यांनी सोडविला सांगा त्यांनी. तुम्ही म्हणालात की मी ह्याच्या अगोदर म्हणजे उमेश पाटलाला मी मतदान केलं, पण तुम्ही आपले जे राजन पाटील त्यांना का तुम्ही सोडण्याचं कारण काय? अहो कसं असतं, हेच उमेश पाटील आमच्या शिफारशीनं त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. उमेदवारी राजन पाटील देत नव्हते. ते उमेश पाटील पाया पडत बसले हनुमंतराव पोट्ट्याच्या कोट्यावर. आज मी तुम्हाला सांगतो, त्यांनी शिफारस केली तेव्हा त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. आणि उमेश पाटलाला उमेदवारी राजन पाटील देतच नव्हतं, कारण हे उडता पक्षी आहे. हे केव्हा बी उडून जाईल ते का सांगता येत नाही. ते आज जनतेबरोबर राहणार नाही म्हणल्यावर उद्या तुमच्या बरोबर कशामुळे राहील? ज्या नेत्याची त्यानं किंमत केली नाही ती जनतेची काय किंमत करणार आहे? पाया पडत बसला द्या म्हणून. आणि स्वतःच्या बायको काय म्हणली माहितीये का? एक परीस वेळ पडली तर मी उमेश पाटलाला सोडीन, पण राजन पाटलाला सोडणार नाही म्हणली. आज काय परिस्थिती आहे? दाणं टाकून गोडा ओढवून घेतला. त्यासोबत पण त्यांची प्रतिक्रिया काय असणार आपण पाहणार आहोत. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.